देशमुख हत्या प्रकरणाबाबत दाखल याचिकेवरून वाद. संबंधित याचिका धनंजय देशमुखांनी दाखल केली नसल्याचं उघड. वकील सोळंक यांनी परस्पर दाखल केली याचिका. देशमुखांच्या आक्षेपानंतर याचिका मागे. सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. निपक्षपातीपणे या प्रकरणाचा तपास होणार. गुन्ह्यात कुणीही असो शिक्षाही होणारच. फडणवीसांचं आश्वासन. दलित व्यक्तीला मारहाण करताना संतोष देशमुख मध्ये पडल्यानं त्यांची हत्या. सरपंच आंदोलनातून भाजप आमदार सुरेश धस यांचा गंभीर आरोप. आरोपींचा तेरे नाम व्हायला हवं, धस यांचं वक्तव्य. मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून अजित पवारांना पत्र. धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरून काढून टाकावं आणि वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची पत्रातून मागणी. धनंजय मुंडेंच्या पालकमंत्री पदाला बीड पाठोपाठ धाराशिवकरांचा विरोध. सकल मराठा समाजाकडून मुख्यमंत्र्यांना निवेदन. बीडचा बिहार केला, आता धाराशिवचा नको. मराठा कार्यकर्त्यांची भूमिका. विरोधकांच्या निशाण्यावर असलेल्या अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनाम्याची चर्चा फेटाळून लावली. राजीनामा दिला नसल्याचं मुंडेंकडून स्पष्ट. मुख्यमंत्र्यांनी शब्द दिल्यानंतरही आम्ही प्रश्न उपस्थित करत असू तर ते त्यांच्यावर संशय घेण्यासारखं. बीड प्रकरणावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया. नैतिकतेच्या मुद्द्यावर मुंडेंनी राजीनामा द्यावा, सुप्रिया सुळेंची मागणी. तर मुंडेंचा राजीनामा घेतला जात नाही तोपर्यंत लढा सुरूच ठेवणार, संभाजीराजेंची घोषणा. जालन्यात मराठा क्रांती मोर्चाकडून 10 जानेवारीला जन आक्रोश मोर्चा. सरपंच संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, ही मागणी. छत्रपती संभाजीनगर येथे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वात आज ओबीसी समाजाचं आंदोलन. संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ हे आंदोलन. वाल्मिक कराडचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसोबतचा फोटो. संजय राऊतांकडून पोस्ट. मस्साजोगच्या ग्रामस्थ दहशतीत. सरपंच हत्येचा तपास खरंच होईल का, संजय राऊतांचा सवाल. वाल्मिक कराड आत्मसमर्पण करताना ज्या गाडीतून आला तीच गाडी फरार होताना वापरली होती, एसआयटीचा दावा. अधिक तपासासाठी संबंधित स्कॉर्पिओ गाडी. केज पोलीस ठाण्यात. नांदेडच्या लोहा तालुक्यातल्या माळाकोळीत पोलीस ठाण्यात मनोज जरांगेंविरोधात गुन्हा दाखल. परभणीतील मोर्चात धनंजय मुंडे आणि वंजारी समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप. दर आठवड्यात किमान 3 दिवस मुंबईत थांबा. लोकांच्या कामांसाठी मंत्रालयात भेटा. उरलेल्या 3 दिवसात मतदारसंघातील कामांचं नियोजन करा. मुख्यमंत्री फडणवीसांच्या सर्व मंत्र्यांना सूचना. बहुमत मिळूनही पालकमंत्री पदाचा तिढा सुटेना. बहुमत असूनही समन्वय नसल्यानं पालकमंत्री ठरत नाहीत, एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया. आगामी महापालिका निवडणुकीसाठी मनसे भाजप युती चाचपणीच्या चर्चा. लोकसभा आणि विधानसभेत शिंदेंच्या नकार घंटेमुळे मनसेची युती होऊ शकली नाही, सूत्रांची माहिती. उपमुख्यमंत्री अजित पवार आज दिल्ली दौऱ्यावर. पक्षाच्या नेत्यांची दिल्लीत घेणार बैठक. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती. शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील. दोघांनी एकत्र यावं हीच कार्यकर्त्यांची भावना. शरद पवार पक्षाचे उमेश पाटील यांचं वक्तव्य. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची निशाणी वेगळी. शरद पवार इंडिया आघाडीमध्येच राहतील. जितेंद्र आव्हाडांची शरद पवार अजितदादा एकत्र येण्यावर प्रतिक्रिया. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आजपासून 2 दिवस बैठक. बैठकीत पक्षांतर्गत विविध सेलचा आणि विभागांचा आढावा घेतला जाईल.
मंत्री उदय सामंत यांची आज दिल्लीत केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत यांच्यासोबत बैठक. मराठीला अभिजात भाषेच्या दर्जाची अधिसूचना लवकर काढण्यासाठी ही बैठक होईल. पुणे महापालिकेतील ठाकरे गटाच्या 5 माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश. लाडकी बहीण योजनेतून कुणालाही वगळलं जाणार नाही, पण निकष तपासण्याची गरज. चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्यांबाबत तपास होणार. योगेश कदम यांची प्रतिक्रिया. घुसखोरी हा देशाच्या सुरक्षेचा विषय. खोटी कागदपत्र घेऊन नागरिकत्व मिळवण्याचा बांगलादेशी घुसखोरांचा प्रयत्न. दाखले देताना काळजी घ्यावी. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं ग्रामपंचायतींना आवाहन. अशोकाच्या झाडांमुळे ना सावली मिळते ना फळं. खासगी कार्यक्रमात विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील यांची अशोक चव्हाणांवर बोचरी टीका. काँग्रेसचे माजी आमदार मोहनराव हंबर्डे राष्ट्रवादीच्या वाटेवर. हंबर्डे यांनी घेतली अजित पवारांची भेट. 18 जानेवारीला मोहनराव हंबर्डे यांचा संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादीत प्रवेश होण्याची शक्यता. मुखेडचे माजी आमदार अविनाश चाटे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत अविनाश चाटे यांचा प्रवेश. जनगण मन या गीताला राष्ट्रगीत मांडण्यास रामगिरी महाराजांचा नकार. वंदे मातरम हेच आपलं राष्ट्रगीत हवं, रामगिरी महाराजांचं मत. रामगिरी महाराजांच्या वक्तव्यामुळे वाद उफाळण्याची शक्यता. बीडमध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी फसवणूक करून जमीन बळकावल्याची सारंगी महाजन करणार मुख्यमंत्र्यांकडे तक्रार. या संदर्भात त्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. मुंबईच्या चर्चगेट इथे स्टारबक्स कॅफेचं नाव इंग्रजीत असल्यानं ठाकरे गट आक्रमक. कॅफेच्या बोर्डला काळं फासलं. विभाग प्रमुख संतोष शिंदेंनी कॅफे चालकाला जाब विचारला. सावंतवाडीतील रस्त्यावर धनुष्यबाण चिन्ह असलेले बॅनर्स पडलेले दिसल्यानं ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक. धनुष्यबाणाचा अपमान सहन करणार नाही, ठाकरे गटाचा इशारा. HMPV संदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा. या विषाणूला घाबरण्याचं कारण नाही, मात्र खबरदारीचे उपाय आणि वैद्यकीय यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचना. HMPV विषाणू संदर्भात घाबरण्याचं कारण नाही, मात्र नागरिकांनी काळजी घ्यावी. सर्व अधिष्ठातांनी सतर्क राहावं. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचं आवाहन. HMPV रोगाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग अलर्ट मोडवर. हिंगोलीतील आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द, तर जिल्हा सामान्य रुग्णालयात 75 बेडची व्यवस्था. HMPVच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात पूर्वतयारी. HMPVच्या रुग्णांसाठी काही बेड राखीव, तर 3 महिने पुरेल इतका औषध साठा. पुणे महापालिकेकडे आरोग्य सुविधेसाठीचा 7.5 कोटींचा निधी पडून. कोरोना काळात रुग्णांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी विविध कंपन्यांनी CSR मधून दिला होता निधी. महाडमधील ट्रॉमा केअरची दुर्दशा. एकही डॉक्टर नसल्यानं अपघातग्रस्त रुग्णांचे हाल. आरोग्य यंत्रणेच्या निष्क्रियतेबाबत स्नेहल जगताप आक्रमक. सिडकोच्या 26,000 घरांच्या किमती अखेर जाहीर. आर्थिक दुर्बल घटक गटासाठी 45 ते 48 लाखांपर्यंत घरांच्या किमती. मुख्य जलवाहिनी दुरुस्तीच्या कामामुळे नवी मुंबईत आज संध्याकाळी पाणीपुरवठा बंद राहणार. शुक्रवारी सकाळी कमी दाबानं पाणीपुरवठा केला जाईल.
मराठी भाषा विषय राज्यातील सर्व शाळांमध्ये सक्तीचा करण्यासंदर्भात कठोर पावलं शालेय शिक्षण विभाग उचलणार। याच्या अंमलबजावणी संदर्भात शालेय शिक्षण विभाग प्रयत्नशील। दादरच्या टोरेस कंपनी घोटाळा प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांची शिवाजी पार्क पोलीस स्टेशनला भेट। या प्रकरणी आतापर्यंत 70 लोकांची तक्रार, कारवाई संदर्भात सोमय्या यांची अधिकाऱ्यांशी चर्चा। टोरेस कंपनीतील घोटाळ्याचा तपास मुंबई पोलिसांच्या EOWचे सह आयुक्त हाती घेणार। गुंतवणूकदारांचे पैसे बँक खात्यातून कुठे गेले, किरीट सोमय्या यांचा सवाल। महापालिका, ग्रामपंचायत किंवा नगर परिषदेच्या हद्दीत न येणाऱ्या गावांच्या समस्यांसाठी समितीची स्थापना। महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली 7 जणांची समिती गठीत। तब्बल 5 महिन्यानंतर कोल्हापुरातील विशाळगड पर्यटकांसाठी खुला। पर्यटकांना नियम व अटी घालून प्रशासनाने दिली परवानगी। महाडमधील तळीये गावात दरडग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी म्हाडाच्या कोकण मंडळाचा 263 घरांचा प्रकल्प। त्यापैकी 92 घरांचं काम पूर्ण, तर उर्वरित 108 घरांचं काम जूनपर्यंत पूर्ण होईल। महाराष्ट्रातील पहिली कॉर्डियल लॅब धुळे शहरात उभारली। यात अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी देखील मोफत केली जाणार। आधार कार्ड आणि रेशन कार्ड यांच्या आधारे ही तपासणी केली जाईल। वर्ध्यामध्ये रस्ते सुरक्षा अभियानाला सुरुवात। अपघात टाळण्यासाठी जनजागृती केली जाईल। 31 जानेवारीपर्यंत अभियान राबवणार। वाहन चालक आणि विविध संघटना यात सहभागी होतील। विदर्भ मराठवाडा सीमेवर प्रस्तावित निम्न पैनगंगा प्रकल्पाचं बांधकाम आणि पुनर्वसनाची कामं तातडीने सुरू करा। प्रकल्पाच्या समर्थकांची यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी। नवी मुंबईत आज नशामुक्तीचा कार्यक्रम। मुख्यमंत्री फडणवीस, मंत्री गणेश नाईक, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, अभिनेता जॉन अब्राहम उपस्थित राहतील। माझाच्या बातमीनंतर विठ्ठल मंदिरातील सुरक्षेचा ठेका रद्द। पैसे घेऊन दर्शन, भाविकांशी अरेरावीच्या ठेकेदार कंपनी विरोधात तक्रारी। मंदिर परिसरात मोकाट श्वान फिरतानाचा व्हिडिओ माझाने दाखवला होता। पंढरपुरातील चंद्रभागा नदी आता स्वच्छ होणार। चंद्रभागेचं प्रदूषण कमी करण्यासाठी इंग्लंडच्या तंत्रज्ञानाचा वापर करून नदीपात्रात यंत्रणा बसवण्याला सुरुवात। यामुळे रोज 15 MLD एवढं पाणी स्वच्छ होऊन पुन्हा चंद्रभागेत टाकलं जाईल। तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाला घटस्थापनेनं प्रारंभ। शाकंभरी नवरात्रोत्सवाचा यजमान विवेक गंगणे आणि त्यांच्या पत्नीच्या हस्ते घटस्थापना। ठाण्यातील वागळे इस्टेटमध्ये महावितरण कर्मचाऱ्यांचं आंदोलन। सामान्य वीज उपभोक्त्यांना प्रीपेड स्मार्ट मीटर योजनेमुळे खूपच नुकसान सोसावं लागेल, यामुळे आंदोलन। अकोल्यात पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयासमोर सकल ओबीसी वंजारी समाजाचं 1 दिवसीय धरणे आंदोलन। ओबीसी वंजारी समाजाचा वारंवार अपमान करणाऱ्यांवर कारवाई करा, आंदोलनकर्त्यांची मागणी। वाशिमच्या कारंजा तहसील कार्यालयावर नागरिकांचा मोर्चा। खेरडा जिरापुरेमधील 35 वर्षीय महिलेच्या हत्येतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची नागरिकांची मागणी। मुंबई विद्यापीठात आंदोलन न करण्याबाबतचं परिपत्रक सिनेट सदस्यांनी जाळलं। वारंवार पत्रव्यवहार करूनही परिपत्रक मागे न घेतल्यामुळे सिनेट सदस्यांकडून निषेध व्यक्त। अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी पूजा खेडकरची सुप्रीम कोर्टात याचिका। पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन दिल्ली उच्च न्यायालयानं यापूर्वीच फेटाळलाय। गोळीबार प्रकरणानंतर सलमान खानच्या घराच्या बाल्कनीवर बुलेटप्रूफ काच। बाल्कनी चारही बाजूंनी निळ्या बुलेटप्रूफ काचेनं झाकली गेली।
बुलढाण्यात 52 वर्षीय वसतिगृह अधीक्षकाकडून 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार. संत ज्ञानेश्वर शासकीय मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील हा प्रकार. छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यात फ्लॉवरला भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यानं 2 एकर शेतीवर फिरवला रोटावेटर. शेतातून बाजारात नेण्याचाही खर्च निघत नसल्यामुळे शेतकरी संतप्त. शहापूरमधील महालक्ष्मी ज्वेलर्स गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक. चोरीच्या उद्देशानं झालेल्या गोळीबारात सेल्समनचा मृत्यू. 13 जानेवारीपर्यंत आरोपीला पोलीस कोठडी. भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू. गोंदियाच्या देवरी चिचगड मार्गावरील ही घटना. दुचाकीस्वाराला धडक देणारा ट्रॅक्टर पोलिसांच्या ताब्यात. पुण्याच्या कर्वेनगरमध्ये बांधकाम साईटवर खोदलेल्या डक्टमध्ये पडून महिला जखमी. डक्टवर कुचकामी झाकण टाकल्यानं झाला अपघात. अलिबाग तालुक्यातील साखरगावची मच्छीमार नौका समुद्रात बुडाली. सर्व 15 खलाशी सुखरूप. मात्र 12 लाखांचं नुकसान. दुसऱ्या मच्छीमार बोटीच्या साहाय्यानं बुडणाऱ्या नौकेला वाचवण्यात यश. कसारा रेल्वे मार्गावर आढळला रेल्वे रुळाचा तुकडा. 15 ते 20 किलोच्या या तुकड्याला रेल्वे धडकली. मोठी दुर्घटना टळली, मात्र डिझेल पाईपला नुकसान. कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील तुरंबेमध्ये घरगुती गॅस ओमनी गाडीत भरताना स्फोट. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.